आणि बुलेटिनमध्ये पहिलीच बातमी पीक विमा अर्जासंदर्भातली आहे। पीक विमा अर्ज भरायला मुदतवाढ द्या, 15 दिवसांची मुदत द्या, अन्यथा विधान परिषदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलाय। त्यामुळे सभागृहामध्ये जोरदार गोंधळ झाला आणि परिषदेचं कामकाज तब्बल 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं। जामखेडमध्ये पीक विमा भरायला गेलेल्या शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचाही मुंडे यांनी निषेध केलाय। त्याचवेळी शेतकऱ्यांना मारायला निघालेल्या सरकारला लाज वाटत नाही का असा सवाल देखील मुंडे यांनी केला। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले असोसिएट एडिटर राहुल जाधव यांच्याकडून। राहुल, आपण बघतोय की पीक विमा अर्ज योजनेचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्यात। दरम्यान आता या 15 दिवसांची मुदत वाढ द्या अशी मागणी आहे ती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आणि शिवाय विधान परिषदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। काय सांगशील या सगळ्या विषयी अधिक? लीना, नक्कीच विधान परिषदेचं कामकाज सुरू होता धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला, कारण की पीक विमा भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यात सरकारने ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी होत्या। अनेक शेतकरी तो भरू शकले नाही। त्यामुळे 15 दिवस तब्बल 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी जोरदार मागणी धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये केली। त्यांना सर्व विरोधकांनी सपोर्ट केला आणि ही मागणी करताना जवळपास 2 वेळा विधान परिषदेचं कामकाज 15-15 मिनिटांसाठी तहकूब केलं गेलं होतं। हा तातडीचा विषय आहे, त्यामुळे तातडीचा विषय असल्याकारणे यावरती चर्चा घ्यावी ही एक मागणी विरोधकांनी केली होती। आणि जोपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत 15 दिवसांसाठी वाढवली जात नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी घेतली। मात्र दुसऱ्यांदा कामकाज जेव्हा सुरू झालं त्यावेळेला कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी स्पष्ट केलं की ही जी योजना आहे ही केंद्राच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय हा केंद्र शासनाकडून केला जाईल। मात्र 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। मुख्यमंत्र्यांबरोबर आपण स्वतः पंतप्रधानांची याबाबत भेट घेणार आहोत असं त्यांनी सभागृहाला सांगितलं। आणि जे ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जावेत याबाबतचाही सरकार विचार करतोय। त्या पद्धतीचे अर्ज घेतले जातील। मुदतवाढ देण्याच्या भूमिकेचं सरकार आहे, मात्र केंद्राकडे आम्ही तो पाठपुरावा करतोय अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे आता यातून तोडगा निघतोय का किंवा विरोधकांची काय भूमिका असेल याबाबत त्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। नक्कीच या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्हाला तुझ्याकडनं घ्यायचे आहेत, पण तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय पीक विमा अर्जाचा आजचा शेवटची तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांच्या रांगा आहेत लागलेल्या आहेत। दरम्यान आता 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी आहे ती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे।